समालोचक मधून आपणा सर्वांचे लाडके आपले गुरुवर्य अर्थातच सँडी सर असणार आहेत। एक मजेदार मॅच आहे किरण सर। या मॅचला प्रेक्षक या मैदानावरती येतील कारण या मॅचची कालपासून चर्चा आहे। कारण जे समालोचकांना आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये फक्त समालोचन करताना पाहतो त्या समालोचकांना आज मैदानावरती आपण पाहणार आहोत। 3-3:30च्या मध्ये ही मॅच सुरुवात होईल। त्यासाठी प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, आव्हान करतोय की तुम्ही भूमिपुत्र मैदानावरती या। मैदान कोपरखैरण्यामध्ये आहे, जवळचं मैदान आहे आणि मैदानावरती आलात ना तर मॅच पाहायला मजा येईल। काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं असेल। किरण सर, महत्त्वपूर्ण लढत असेल, मजा येईल त्या मॅचला। प्रत्येक जण बोलेल मला एक चांगली इनिंग खेळायची, म्हणजे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून देखील ओळखला जाईल आणि तदनंतर त्याच्या खेळाची देखील चर्चा होईल। कारण की प्रत्येकाला विजय हवा आहे। स्मार्ट वॉच ठेवलेत विजय संघाला, तब्बल 11 ते 12 स्मार्ट वॉच दिले जाणार आहेत मैत्री ग्रुप चावलीच्या माध्यमातून। आणि पहिल्यांदा ना भूतो ना भविष्य, कारण की ही खरी गोष्ट आहे। एखादा समालोचक समालोचन करत असतो, मात्र त्यानेही त्याच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा बॅट पकडलेली असते आणि त्यानंतर तो माईक पकडतो, पण त्याचे दिवस देखील त्याला आठवतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे। आपण स्वतःहून किती वाट पाहतोय या स्पर्धेची आणि खास करून या मॅचची जी प्रेक्षणीय मॅच आहे। आमचे कॅप्टन फुल रेडी आहेत आणि दुसऱ्या साईडला नवी मुंबई समालोचकचे कर्णधार अर्थातच सँडी सर आपले गुरुवर्य देखील तयार आहेत। मजा येईल मॅचला, प्रेक्षकांचं देखील लक्ष, मात्र ही मॅच देखील इम्पॉर्टंट। अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया, जिथे मात्र मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी रबर बॉल प्रीमियर लीगची सेमी फायनल क्रमांक 1-2 संघांमध्ये होते। एका बाजूला तुम्ही पाहताय श्री भैरवनाथ वॉरियर्स ही टीम, तर दुसऱ्या बाजूला डायनेमिक पॅन्थर। दोन संघांमध्ये आपण पाहिलं टॉस झाला, जिथे मात्र श्री भैरवनाथ वॉरियर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रतापदादांनी सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू। कारण मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना तर त्यांनी सक्सेसफुली चेस केले। आकाश जांभळे यांचं अर्धशतक आलं, या स्पर्धेमधलं 10वं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलंय। पंचांचा इशारा येतोय की आम्ही मॅच सुरू करतोय, प्रारंभ करतोय। सेमी फायनल क्रमांक 1चा थरार तुम्हाला पाहण्यासाठी मैदानात यावं लागेल। पीटीसीच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह पाहू शकता। आणि हा पहिला बॉल, अमर यांचा पहिला बॉल, उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल, त्याला कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील तोपर्यंत मात्र सिंगल रन आले। सेमी फायनल क्रमांक 1 सुरू झाले मित्रांनो। येस, या मॅच साठी प्रत्येक जण वाट बघतात। दोन्ही शेर आता एका फ्रेम मध्ये दिसतील। एका साईडला गोलंदाजीसाठी अमर शेलार, ज्याची खासियत मगाशीच तुम्हाला सांगितली, कारण की चेंडू जेवढा ओला असेल तेवढा त्याचा चेंडू आणखीन गतीने पडतो। मात्र रणजित पवार, वार करणारा हा रणजित पवार आहे। मॅचला येईल वेगळी मजा। स्क्वेअर गेट करण्याचा प्रयत्न पहा, जागेवरतीच उभा राहिलाय, मध्ये चर्चा केली संतोष सर, कारण की अमर शेलार चेंडू जेवढा ओला असेल तेवढा जास्त वेगाने टाकतो, ही त्याची खासियत। अगदी मगाशी आपण पाहत होतो की प्रत्येक बॉल ओला केला जातोय, त्याला भिजवलं जातंय पाण्यात आणि पुन्हा एकदा बॉल हाताळला जातोय। मजा येईल या मॅच मध्ये। हो, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, पुश केलाय, एक धाव फक्त कंप्लीट केली आहे। बरोबर आहे, कारण की अमर यादव आणि दुसऱ्या साईडला रणजित पवारला या मॅच मध्ये एक चांगली पार्टनरशिप करायची, कारण की ही सेमीफायनल एक खेळत आहे। इथे कुठलीही छोटी चुकी तुम्हाला या मॅच मधून, या स्पर्धेमधून बाहेर करू शकते। अगदी बरोबर आहे, चुकी करता येणार नाही। आणि रणजित पवारला तुम्ही पाहिलं ना तर मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे। अनेक स्पर्धांमध्ये महत्त्वपूर्ण मॅच मध्ये त्यांनी रन्स बनवलेत। हो, यावेळी लेग स्टिक अगदी पकडून टाकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येतोय। एक्स्ट्रा धाव जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केलाय। खराब लाईन आहे, अगदी डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल एक अतिरिक्त रन देऊन जातोय। पंचांनी सांगितलं की हा बॉल तुम्हाला पुन्हा हाताळावा लागेल। अगदी मॅजिकल फिगर किती बघता या मॅच मध्ये, एक टार्गेट, कारण की प्रेशर असेल। यावेळी पहा, पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डोक्यावरती गोलंदाजाचे हात आहेत, म्हणजे चेंडू अगदी जवळून जातो यष्ट्यांचा, फुंकर मारत। अगदी मिडल स्टंप वरून हा बॉल ट्रॅव्हल झाला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि अमर शेलार यांचा हात डोक्यावरती गेला। म्हणजे कदाचित या ठिकाणी बॅट्समन क्लीन बोल्ड होऊ शकले असते, परंतु बालंबाल बचावलेत बॅट्समन। अगदी यावेळी पहा, सुरेख फटका सरळ बॅटीने अगदी लॉंग ऑन रिजनच्या बाहेर निघून जातोय। मॅक्सिमम साठी अमर यादवच्या बॅट मधून येतोय हा षटकार। काय स्ट्रोक केलाय तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता। डाऊन द ग्राउंड, अगदी जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, अगदी समोरच्या दिशेने पत्र्यावरती बॉल पडतोय। पत्रा बजाव स्ट्रोक आहे, धावा मिळतील 6 षटकार। अगदी सर, साखळी फेरीमध्ये धावा होत होत्या 80, 90, 104, पण
त्यानंतर टॉप 6 मध्ये धावा होऊ लागल्या 60च्या आत. आता हे प्रेशर असेल ते सेमीफायनल, इथे 50 पण जास्त आहेत, 40 पण जास्त आहेत, अशी मॅच आहे. अगदी बरोबर आहे. या मॅच मध्ये धावा येतील. ओहो, यावेळी फटका पण पाहिला. अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये खेळाडू आहे, चेंडू पर्यंत आला नाहीये, खाली पडलाय. ओहो, अगदी दुसरी धाव. म्हणून म्हटलं तुम्हाला कर्जतला जायची गरज नाहीये, लोणावळ्यात जायची गरज नाहीये, वॉटर पार्कला जायची गरज नाहीये. मैत्री ग्रुपच्या या स्पर्धेमध्ये भूमिपुत्रच्या मैदानामध्ये या. विदाउट टिकील फुल धमाका. स्लाइडची सगळ्या स्लाइड तुम्हाला इथे भेटतील, कारण की कशाला लोणावळा आहे भूमिपुत्र अगदी याच क्रिकेटला रबर बॉल क्रिकेट म्हटलं जातं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागच्या बॉलवरती क्षेत्ररक्षक स्किट झाले आणि या गोष्टी मैदानात होणं गरजेचं असतं आणि प्रेक्षकांना या गोष्टी आनंद देऊन जातात. कारण पावसाळी क्रिकेट म्हटलं ना की क्षेत्ररक्षक स्किट होतात, अनेक क्षेत्ररक्षक पडतात आणि या गोष्टी महत्त्वाच्या असतात रबर बॉल क्रिकेटमध्ये. अगदी पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा तुम्ही पाहिल्या. दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी विजय सपकाळ आलाय सध्या गोलंदाजीसाठी, आणि तो देखील चेंडू आपण पाहिले तर त्याच पद्धतीने ओला करून टाकण्याचा प्रयत्न करतोय. आज रणजित पवारकडे देखील लक्ष असेल. यावेळी सुरेख फटका, बिग हिट आहे खेळाडू. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिजन दोघांच्या मध्ये, तोपर्यंत चेंडू गॅदर केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न अगदी सहज. बाई दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर मिडल स्टंपवरचा बॉल होता, त्याला खेचून मारण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले होते. 2 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डती दोन्ही बॅट्समन कंप्लीट करतायत. धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 धावा स्कोरबोर्डती लागतायत. 1.1 षटकाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. ही मॅच वेगळी आहे, मगाशी चर्चा केली. इथे 40-50 देखील खूप जास्त होतील. बॉल टू बॉल देखील वेगळा मॅचचं प्रेशर राहील. सोडून दिलाय, पाहिला, ओळखला, जज केला, व्हाईट बॉल साठी जाऊन दिला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 ऑन अ स्कोर कार्ड. अमर यादव आणि रणजित पवार हे दोघे जेवढा वेळ थांबतील तेवढी डोकेदुखी समोरच्या टीमला होईल. बरोबर आहे, कारण ओपनिंग जोडी जबरदस्त आहे. जर आपण विचार केला डायनॅमिक पॅन्थर या संघाची, या जोडीकडे दम आहे आणि चांगली बॅटिंग सातत्यपूर्व त्यांनी केले. अपिले जोश आहे, उत्साह आहे. एका साईडला गोलंदाजाची बॉडी लँग्वेज, विकेट किपर अपील करतोय. बॉडी लँग्वेज बॅट्समनची देखील पाहताय. हल्ली दोघांचे चेहरे जर तुम्ही वाचले तर थोडे वेगळे वेगळे. पुस्तकापेक्षा चेहरे जास्त बोलतात. बॅटरचा बोलतोय. अगदी आपण जर पाहिलं ना तर पंचांवरती कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु किरण सर जे चारही पंच आहेत ना त्यांनी बरेचसे पावसाळे पाहिलेत क्रिकेटचे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलंय अगदी चारही पंचांनी. त्यामुळे या गोष्टी तितक्याशा महत्त्वपूर्ण राहणार नाहीत. चारही पंच अचूक आहेत या ठिकाणी. योग्य गोष्ट बोललात. अगदी सहमत आहे या गोष्टीशी. पुढे खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागतोय. ड्राईव्ह केला खेळाडू वेगाने तर लॉंग ऑफ साथ. चेंडू गॅदर केलाय. फक्त एकच धाव इथे कंप्लीट करून दिली जाईल. बाकी ती वेगाने क्विक ऍक्शन, क्विक रिॲक्शन, किती वेगानं यावी फिल्डिंग एफर्ट्स टाकले जात आहेत. अगदी विजय सकपाळची चांगली बॉलिंग होताना पाहायला मिळते, कारण अगदी ज्या पद्धतीने तो टप्पे अचूक टाकतोय. बॅट्समन पुढे आला, तदनंतर त्याची जी लाईन होती ती थोडीशी पाठी खेचली आणि हा स्टिकर एंडला बॉल लागला. फक्त 1 रन्स कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. यावेळी सुरेख फटका शफल झाला आणि तदनंतर मात्र उचलला, फेकून दिला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. 6 धावेसाठी व्हॉट अ स्ट्रोक. अमर यादव रिप्ले टेलिकास्ट. काय षटका ठोकलाय ऑफ साइडला. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने हा स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट लागल्यानंतर ऑफ साइडला एक चाबूक स्ट्रोक खेळताना बॅट्समन अमर यादवच्या बॅटमधून आलेला हा षटकार. अगदी गोलंदाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी टाकत होता. चेंडू येत होता, जात होता आणि तदनंतर अमरच्या पल्ल्यात आला, उचलला, ठोक दिया भाई. 6 धावेसाठी 21 लॉस ऑफ दी नल. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. अमर यादवनी 5 बॉल 15 धावा म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनी तो खेळतोय, परंतु रणजित पवारचा विचार केला तर तो थोडासा थांबलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याला माहित आहे 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये इथे आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल. अमर आणि रणजित हे मैदानाच्या आतमध्ये करतायत. 21 वरती नो लॉस डायनॅमिक पॅन्थर. अगदी एका साईडवर अटॅकिंग चालू आहे, दुसऱ्या साईडला शांत क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ स्ट्रोक आहे खेळाडू. यावेळी चुकी होते, निघून जातो फाईनला. अगदी 4 धावेसाठी चौकार. हा फटका पहा ज्या पद्धतीने स्कायची आठवण झाली.
अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. पायावरती टाकलेला बॉल आणि फक्त टायमिंग खूप महत्वाचं राहिलं. फ्लिक केलं आणि लेग साईडला हा बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. अप्रतिम बॅटिंग अमर यादव, यार काय बॅटिंग करतोय. 6 बॉल 19 वरती लवकर पोहोचलाय. आपण पण अभ्यास केला होता रणजित पवारचा, पण पेपर आलाय अमर यादवचा आणि आता तो खऱ्या अर्थानं अवघड जातोय. गणित वेगळी आहेत. 25 धावा ठोकल्यात, 6 चेंडू 19 वरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं एक चेंडू अजूनही बाकी आहे. विजय सपकाळचं कौतुक करत होतो, पण अखेरीस ज्याची चर्चा होती त्याच्या विरुद्ध अमरची चर्चा चालू झाली. यावेळी देखील अगदी टॅप फटका बॉक्स क्रिकेटचा खेळून काढला. 1 धाव इथे कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय आणि तदनंतर 1 धाव इथे कंप्लीट केल्यानंतर 2 षटकांचा खेळ संपला आणि धाव संख्या 26, लॉस ऑफ दी 0 विकेट. अगदी 26 धावा स्कोरबोर्डती लागताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने हा संघ पुढे जर गेला. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही जर पाहिला ना स्क्रीनवरती तर 65 रन दाखवतायत आणि 65 धावा चांगला स्कोर होऊ शकतो, परंतु त्यापेक्षा अधिक 70+ जर डायनॅमिक पॅन्थर संघ जातोय ना किरण सर, तर चांगली धावसंख्या असेल मी म्हणेन. कारण सेमीफायनल आहे, महत्त्वाची मॅच आहे. जिथे तुम्ही ही मॅच जर जिंकाल तर मात्र तुम्हाला या स्पर्धेची मेगा फायनल खेळायची. आणि खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप जावलीचं कौतुक करावं लागेल वारंवार, कारण प्रेक्षणीय मॅचची आपण वारंवार चर्चा करतोय. ही मॅच आतापर्यंत नवी मुंबई क्रिकेटमध्ये झालेली नाही आहे. ती मॅच मैत्री ग्रुप जावलीने केली, त्यामुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अगदी असहमत आहे. मात्र प्रोजेक्ट स्कोरची आपण चर्चा करतो. 65 दाखवला जातो. आता फलंदाज या 65ला आणखीन पुढे नेत आहेत का गोलंदाज हा प्रोजेक्ट स्कोर खोटा आहे म्हणून आणखीन खाली दाबतायत का? आपली परिस्थिती आपणच बदलतो आणि आपली परिस्थिती आपणच बिघडवतो, हे देखील खरं आहे. अगदी परिस्थिती पाहून तुम्हाला ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणं गरजेचं असेल. दीपक जांभळे बॉलिंग मार्कवरती आलेत. कटप्पा म्हणून त्यांचं जे नाव आहे, फेमस आहे ते संपूर्ण जावली तालुक्यामध्ये. आज महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 3 मध्ये त्यांना आणलंय, परंतु अमर यादव, रणजित पवारची तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू. अगदी दीपक दादा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू ओहो उचललाय, फेकून दिलाय, गरकन बिरकन सीमारेषे बाहेर. चेंडू भेटणार नाहीये, भूल जाओ भाई, कारण की हा आर पार गेलाय, फरार झालाय. वार नव्हता, पलटवार होता, तेज होता. अगदी डाव्या यष्टीवरचा हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर आले आणि त्यानंतर बॅट स्विंग ज्या पद्धतीने राहिली ना, लेग साईडला लांबवरचा ठोकलेला या स्पर्धेत मी म्हणेल मोठा षटकार आलाय. नाव आहे अमर यादव. काय बॅटिंग करतोय. 8 बॉल 26 धावा. आंबेघर कुडाळगावचा हा खेळाडू आहे. आज मात्र जावलीची ही स्पर्धा मैत्री ग्रुपची स्पर्धा गाजवतोय आणि महत्त्वाची मॅच आहे किरण सर. लीग मॅचमध्ये तुम्ही खेळता, त्यापेक्षा तुम्ही जर नॉकआउट मॅचमध्ये खेळला ना, अनेक महिने अनेक वर्षे तुम्हाला प्रेक्षक लक्षात ठेवतात बाई, गाजतात वाजतात. आणि तदनंतर म्हणजे अमर यादव असा खेळतो, व्हिडिओ गेममध्ये क्रिकेट खेळताना टप्पा कुठे पडणार आहे ऑलरेडी माहिती असतं, त्यानंतर पोझिशन घेतो फटका खेळतो, तशाच पद्धतीने गोलंदाजाचा माइंडसेट वाचतोय तो. यॉर्कर आरला पार उत्तर, टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. इट का जवाब पत्थर से देंगे भाई, कडवा देंगे. तू शेर मी 1.25 शेर, मी देखील कच्च्या गुरुचा शेला नाहीये. अक्षय दादा जुनगरे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. स्वराज्य पक्ष नवी मुंबई सचिव यांचं आगमन होतंय. दादा आपलं मनापासून या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. मित्रांनो, रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता तुम्ही. काय बॉल टाकला यार, खोलात टाकलेला बॉल, अगदी बॅट्समनला समजला नाही. ऑन साईडला बॅट फिरवायला ते गेले, परंतु बॉल निघून गेला बॅट आणि पॅडच्या मधून. क्लीन बोल्ड केलंय. क्या बात आहे. दीपक जांभळे कटप्पा यांनी पहिली विकेट टिपले किरण सर. हा त्यांचं लाडकं नाव आहे ते, त्यांना काही म्हणजे ते एन्जॉय करतात. जावलीचे कटप्पाचा टप्पा चांगला पडला असं म्हणायला हरकत नाहीये. 32 लॉस ऑफ दी 1, 32 धावसंख्या, 1 गड्याच्या मोबदला. मात्र जो गडी पकडला तो मोठा शार्क मासा होता आणि त्याला अखेरीस पकडले. मात्र भाई रणजित पवार अजून बाकी आहे. अगदी बरोबर बोललात तुम्ही. महत्त्वाचा जो गडी होता आणि ज्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू होती ना अमरची, त्याला परत पाठवले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन फरांदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मजा येईल या मॅचमध्ये. दीपक पुन्हा निघालेत. मिस्टर चेतन, हो सुरेख फटका आहे खेळाडू, इथे टप्पा पडतोय, निघून जातोय. एका साईडला दीपक आहे तर चेतन आलाय, तो तर मास्टर आहे आणि त्याला माहिती आहे कशा पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. अप्रतिम.
अगदी पुन्हा एकदा चुकी केली पहा. लेग साईडला हा टाकलेला बॉल ज्या पद्धतीने तो बॉल आला त्याच पद्धतीने तीच दिशा दाखवली आणि आपण जर पाहिलं तर हा स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे चाललाय बॉल. चेतन फरांदे आल्यानंतर त्यांनी सांगितलंय या मॅचमध्ये मी आलोय, मलाही चौकार आणि षटकार ठोकायचे आहेत. चांगली बॅटिंग चेतन फरांदे. अमर यादव जिथे थांबला होता तिथून चेतनने मॅचला सुरुवात केली. आयकॉन खेळाडू आहे. दीपकला षटकार, विकेट, चौकार, कभी खुशी कभी गम अशी राहिले ही ओव्हर आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला झाला, फक्त हलक्या हाताने दिशा दिली. तोपर्यंत विकेट किपर आपण पाहतो किती वेगानं जात आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय. अगदी हलक्या हाताने हा बॉलला फक्त ऑफ साईडला पुश केलं होतं, कारण त्या अगोदर एक चौकार आला होता. हे समजदारीचं क्रिकेट आहे मी म्हणेन, कारण एक विकेटचं पतन झाल्यानंतर तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. चेतन आणि रणजित पवार चांगली बॅटिंग करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु रणजित पवारला आता हात खोलावे लागतील. अगदी हात खोलावे लागतील. यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझन मधून खेळाडू वेगाने येत आहेत. चेंडू गॅदर केलाय, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान. पहा कमबॅक कसा, कभी खुशी कभी गम का बोललो. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10 धावा आल्या, 1 विकेट. त्यानंतर 2 चेंडूवरती 1-1 सिंगल आहेत. कधी गोलंदाज, कधी फलंदाज, कधी विकेट, कधी षटकार, तर कधी चौकार. दीपक जांभळे यांनीच कौतुक करावं लागेल. त्यांनी आपल्या बात्यातील काही बॉल चांगले टाकलेत. अगदी शेवटचा बॉल आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर क्लोज आहे, चालाक आहे, हुशार आहे, क्लेवर आहे. अर्थातच विकेट किपर तुम्ही पाहताय प्रताप दादा ज्या पद्धतीने चेंडू गॅदर केला, लगेच यष्ट्यांकडे वळला आणि तदनंतर बॅटर गॉन. चेतन बॅक टू द डकआउट. प्रतापदादा शेलार यांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आपण अगदी नेहमी त्यांची चर्चा करतो की एक राष्ट्रीय खो खो खेळाडू आहेत, परंतु क्रिकेटमध्ये तितकंसा खेळ त्यांचा बहारला आहे. अगदी पहिला दिवस तुम्ही पाहिला ना, जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती. आजच्या दिवसामध्ये अगदी सुपर 6मध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली. आकाश जांभळे यांना साथ दिली, परंतु या मॅचमध्ये तुम्ही त्यांना पाहताय की अगदी यष्टीरक्षण करताना एक महत्त्वाचा गडी त्यांनी टिपलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. 38वरती 2 ही स्थिती आहे डायनेपिंक पॅन्थर या संघाची. रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये अजूनही सेफ आहे. का पहा काय विकेट किपिंग केली आहे, का चाणक्य म्हणून ओळखतो या खेळाडूला आम्ही. ज्या पद्धतीने आज मास्टर माइंड गेम यष्ट्यांच्या मागून देखील त्याचा चालू आहे. 38वरती 2 विकेट, 3 षटकांचा खेळ झाला आणि आता प्रोजेक्ट स्कोर अजूनही 63 दाखवला जातोय आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ड्रिंक ब्रेक, पाणी पोचलंय, कहाणी कुछ और रहेगी. अगदी कहाणीमध्ये ट्विस्ट येईल, कारण 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 12 बॉलमध्ये धावा किरण सर येणार आहेत. कारण ज्या पद्धतीने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय रणजित पवार बॅटिंग करतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखी एक लेजेंड खेळाडू जावली तालुक्याचा, ज्याला ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं, अर्थातच विजय सुर्वे डांगरेघरचे, जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्याकडे खूप मोठे फटके आहेत. त्यामुळं 38 धावा आहेत, ह्या 70+ होतील अशी आपण आशा बाळगतोय. बघूया काय घडतंय पुढे. अगदी स्वप्न उघड्या डोळ्यानेच बघितली जातात, पण त्याच्यासाठी पूर्ण करायसाठी मोजावी लागते ती किंमत. या मॅच मध्ये आता 12 चेंडूचा खेळ फक्त बाकी आहे. आर्यन सुनील गोळे मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. ओहो, यावेळी मात्र अगदी लेगस्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव. रणजित पवार स्ट्राईकला. दुसऱ्या साईडला विजय सुर्वे, त्यांच्यावरती देखील बरीचशी जबाबदारी आहे. या मॅचमध्ये दोन्ही खेळाडू मी म्हणेल की दावेदार आहेत. या मॅचमध्ये दोन्ही खेळाडू ताकदवर आहेत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने या मॅचमध्ये कमबॅक करायचा आहे. अगदी बरोबर, कारण सेमीफायनल आहे, आज नाही तर कधी नाही. 1 वर्षभर तुम्हाला पूर्णपणे वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. त्यामुळे या मॅचमध्ये दोन्ही काय फटका सजवलाय. अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला रणजित पवारने ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील 6 षटकार. अपकट, चेहऱ्यावरचे हावभाव पहा, बॉडी लँग्वेज पहा, स्क्वेअर कट पहा, ज्या पद्धतीने हा फटका खेळून काढला. आता मात्र प्रतापदादा गोलंदाजाला बोलवतोय, थोडीशी चर्चा करतोय, कान मंत्र त्याने दिले आहेत, कारण की इथून पुढे धावा मात्र झपाट्याने वाढलेत. हा रिप्ले तुमच्या समोर. षटकाराचा पहा, स्क्वेअर कट. ओहो, अपकट होता, दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि तदनंतर नजाकत दाखवली. 45 धावा, 2 विकेट अजूनही माघारी गेलेत आणि त्यानंतर हा हल्ला बॉल चालू आहे.
मिड विकेट रिजन, मागे 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 आणखीन एक येतोय, बॅक टू बॅक आर पार पवार रणजित. हा वार होता रणजित पवारचा, कुछ खास अलग झलक था, षटकार होता. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा टाकलेला बॉल ऑन साईडला गगनचुंबी हवेतून हवाई सफर करत हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. रणजित पवार आपल्या फॉर्म मध्ये आलाय, रंगामध्ये आलाय आणि आता मात्र डायनॅमिक पॅन्थर या संघासाठी कमालीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्ही पाहताय. रणजित पवार 8 बॉल 17. सुरुवातीला झालं काय, अमर यादव खेळत होता, रणजित शांत उभा होता. अमर यादव गेल्यानंतर रणजितने ती जबाबदारी घेतली आणि आता त्याची बॅट बोलू लागले. बॅकफुटला जातोय, पुन्हा स्क्वेअर कट केलाय. खेळाडू आहे तिथे वेगाने येत आहेत, चेंडू गॅदर केलाय, फेकत नाहीयेत, हातामध्ये पळत येत आहेत. ही दहशत टाकण्याची वेगळी स्टाईल आहे भाई. अगदी काही क्रिकेटिंग स्ट्रोक तुम्ही रणजित पवार यांच्या बॅटमधून पाहताय. आडवे तिडवे स्ट्रोक मारत नाही तो, आंधळी स्ट्रोक जास्तीत जास्त खेळत नाही. ज्या पद्धतीने त्याचे बॅटिंग चालले अगदी आनंद वाटतोय प्रत्येक प्रेक्षकाला त्याला पाहण्याचा. कारण रणजित पवार म्हटलं की एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून जावलीमधून त्याला ओळखलं जातं. क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाईल, बुक ज्या पद्धतीने रीड केला जातात तसा चेंडू रीड करून तो स्ट्रोक खेळले जातात. आणि सध्या आपण पाहिलं तर 52 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला. इज अ नाईस टोटल, इज अ बिग टोटल. आणि सेमी फायनल मध्ये एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या मात्र टीम करते डायनॅमिक पॅन्थर. ओहो, क्रॉस बॅटेड आहे खेळाडू, त्याच्या डोळ्यासमोरून वन बाउन्स निघून जातोय सीमारेषे पार. इथे धावा वाढलेत. आर्यन सेलार थोडा महाग पडलाय आणि त्यानं आतापर्यंत 2 षटकार आणि 1 चौकार. आतापर्यंत त्याने धावा खर्च केले तब्बल 17. वॉट अ बॅटिंग यार. विजय सुर्वेंचं जेवढं कौतुक करावं तेवढी कमी असेल, कारण 40+ खेळाडू आहेत आणि किरण सर काय बॅटिंग करतायत यार. अगदी एखाद्या 18-20 वर्षाच्या खेळाडूला लाजवतील अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि कमालीची फलंदाजी यार विजय सुर्वे. विजय सुर्वे, मी म्हणेल दत्ता मोहिते सरांनंतर विजय सुर्वे यांची आठवण जरूर येते. बॅटीच्या टॉपला खेळाडू तैनात होता, इथून चेंडू मात्र त्याच्या हातामध्ये असेल आणि आणखीन एक धाव मात्र कंप्लीट केले. धावा येत आहेत, धावा थांबल्या नाहीयेत, धावा बनतायत, धावा बनवल्या जात आहेत, पण रोखणार कोण. वाटेमध्ये काटे टाकले होते तिथे अमर यादव आणि चेतन सापडला, पण या दोघांची पार्टनरशिप डोकेदुखी वाढवते. प्रोजेक्टर स्कोर आता मात्र 74 दाखवतोय. अगदी बरोबर आहे. 57 वरती 2 ही स्थिती आहे. ज्या पद्धतीने तुफानी फलंदाजी चालले ना, डायनेमिक पॅन्थर हा संघ थांबण्याचं नाव नाही घेत. आता यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर 58 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. 58 धावा स्कोरबोर्डची लागतायत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. डायनॅमिक पॅन्थर हा संघ 4 षटकांचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा पाहताय, स्पर्धा अनुभवताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून रबर बॉल प्रीमियर लीग अगदी पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर नवी मुंबई नगरीमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. श्रीमंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे का पाहिलं जात आहे तर किरण सर, तुम्ही जर बक्षिसं पाहिली, सायकलची रांग लागली समोर, आणखी काही बक्षिसं या ठिकाणी येणार आहेत आणि जवळपास या व्यासपीठावरती ठेवायला जागा नाही एवढी बक्षिसं या स्पर्धेमध्ये ठेवलेत. म्हणून की काय, मैत्री ग्रुप जावलीची ही स्पर्धा सध्याच्या घडीला चर्चेला राहिली आहे. अगदी प्रतापदादा शेलार यांच्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या कॅप्टनशिपसाठी म्हणजे कॅप्टन कूल म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं प्राइज आलंय. महाराजा मार्बल्स साताऱ्याचे प्रोप्रायटर वैभव शेठ पवार यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज त्यांना दिलं जात आहे कॅप्टन कूल म्हणून. ओहो, सुरेख फटका, वॉट अ स्ट्रोक. चेंडू अगदी आकाशाला बुक्की मारतोय आणि बुक्की मारून निघून जातोय सीमारेषेच्या पार. आणखीन एक येतोय, मॅक्सिमम दे धडक, घे छक्का, हा धक्का. काय फटका खेळलाय यार, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रणजित पवार यांची पाहताय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता, पीटीसीचं कौतुक करावं लागेल. हा बॉल जर आपण पाहिला ना, शॉर्टम पुल होता आणि त्याला मात्र ज्या ताकदीने पॉवरफुल पुल केलाय ना, अप्रतिम स्ट्रोक यार. 6 धावा देऊन गेलाय आणि रणजित पवार जर पाहिलं ना तर हा सुसाटाने चाललाय. 11 बॉल 25 धावांवरती रणजित पवार खेळतोय. पुन्हा बोलवलंय प्रतापनं गोलंदाजाला, निखिलला बोलवलंय. पहिला चेंडूवरती षटकार आल्यानंतर रणनीती काय असेल, कान मंत्र तर दिला गेलाय आणि तदनंतर आपण पाहिलं तर अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे.
64 धावा स्कोर कार्ड वरती आहे आणि रणजित पवार खेळतोय 11 चेंडू 25 वरती. त्याने आपले इरादे स्पष्ट केले. अगदी किरण सर, आपण चर्चा करत होतो की प्रत्येक जे सुपर 6च्या मॅच होत्या त्या 60 आणि 70 मध्ये अडकल्या होत्या, पण सेमीफायनल मध्ये जसा हा खेळ आला ना 80+ धावा होऊ शकतात, कारण 5 बॉल अजून बाकी आहेत. इकडे शेर आहेत, तिकडे पण 1.25 शेर आहेत. मॅचला वेगळी मजा येईल. दोन्हीकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. बाहेरचा चेंडू खेळलाय, पंच केलाय आणि हा देखील चेंडू निघून जातोय मॅक्सिमम साठी. विराट कोहलीची आठवण आली पाकिस्तान विरोधात. अगदी बॉल बॅक ड्राईव्ह जो बॅकफुटला जाऊन पंच षटकार लगावला होता शेवटच्या ओव्हरमध्ये, त्याची आठवण आली. वॉट अ स्ट्रोक यार, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रणजित पवार यांची. अगदी समोरच्या दिशेने काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम स्ट्रोक खेळलाय. डाऊन द ग्राउंड खेळलेला स्ट्रोक अगदी रस्त्यावरती लँड होतोय. रणजित पवार फुल फॉर्म मध्ये आणि कडक जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रणजित पवार. 70 चटका दिलाय, झटका दिलाय. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खाली विजय सुर्वे उभे आहेत, ते पाहत आहेत. मात्र त्यांच्या समोर रणजित पवारचा खेळ खूप दमदार राहिला, कारण की एका साईडला शांत आहे तर दुसऱ्या साईडला इरादे स्पष्ट आहेत. स्लोअर वन गती परिवर्तन पडलाय, थोडा टर्न होतोय. विकेट किपर स्वतःहून वेगाने जात आहेत, चेंडूपर्यंत पोहोचतील. दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली आहे आणि 2 धावा तिसऱ्या धावेसाठी थोडेसे थांबलेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र निखिलचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी 2 बॉल वेगाने हाताळले, तदनंतर थोडंसं डोकं वापरलं आणि या बॉल मधली पूर्णपणे वेग काढून घेतला. म्हणजे एक नकल बॉल हाताळला आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं रणजित पवार थोडेसे स्ट्रगल झाले हा स्ट्रोक खेळत असताना. पाठीमागच्या दिशेने हा बॉल गेला, परंतु 2 धावा घेण्यापासून तुम्ही दोन्ही बॅट्समनला रोखू शकत नाहीये. व्हेरिएशन तुमच्याकडे हवंय. पहिला 2 चेंडूवरती जर षटकार राहील तर तिथून पुढे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायला हवाय, कारण की ऑलरेडी बॅट्समनने तुम्हाला रीड केलंय. मग त्याला जे माहिती नाही तो सरप्राईज चेंडू टाकणे गरजेचं होतं, तो त्यानं टाकला. लेग बाईजमध्ये 2 धावा आल्या आणि पुन्हा रणजित पवारच त्याच्या समोर उभा आहे. निखिल शेलार इथून पुढचे 3 चेंडू कसे घेऊन येतोय, पण हा चेंडू रणजितसाठी कशा पद्धतीचा असेल, कारण की ऑलरेडी थर्ड मॅनचा खेळाडू गली रिजन मध्ये सरकवलाय. हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच. खेळाडू आहे दीपक दादा, त्यांच्या डोक्यावरून निघून जातोय. कुठलीही जाळ टाका, काही षडयंत्र करा, त्याच्यातून वाट शोधतोय रणजित पवार. या मॅच मध्ये धावा 14 चेंडूमध्ये 35 आतापर्यंत ठोकतोय. अगदी रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. ऑन साईडला खेचून मारलेला बॉल आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं लॉंग ऑनला खेळाडू होते, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणजे आणखी एक चौकार येतोय. धावसंख्येने जसे ज्या पद्धतीने वेग पकडलाय ना, 76 वरती 2 धावा स्कोरबोर्डती लागताय. जसं आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला लागलो, एक्सलेटरवरती पाय ठेवला ना, तदनंतर गाडी ज्या वेगाने पळते ना, त्या वेगाने डायनामिक पॅन्थर संघ चाललाय. सुसाट चालू आहे. टोल नाका ओलांडल्यानंतर सुसाट चालू आहे आणि लायसन त्यांनी मात्र घेतलंय. यावेळी देखील आपण पाहतोय ओहो, हा चेंडू अगदी फॉलो थ्रू मध्ये. जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू जातोय. कॅमेरा वर्क आजचं दमदार राहिलंय. सध्या आपण पाहिलं अधिराजनीय सोहेलला सध्या मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि नीरज कॅमेरामॅन सध्या तुम्ही पाहताय. ज्या पद्धतीने कॅमेरामॅनचं होतं काय, त्यांच्यामुळे स्पर्धेला आणखीन रंग येतो. बिकॉज ऑफ ती शेवटपर्यंत क्लीन अँड क्लिअर पिक्चर दाखवतात, चेंडू टिपतात. त्यांचंही कौतुक इम्पॉर्टंट आहे. आणि एक शेवटचा चेंडू 76 नाव 76. आता टार्गेट काय या एका चेंडूवरती फिक्स होईल. बाहेरचा चेंडू होता, छेडछाडी केली, नो बॉल अंपायरनं दिलाय. पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केली आहे. आणखीन एक संधी भेटू शकते. इट्स अ नो बॉल अंपायरनं घोषित केलाय आणि तदनंतर नो बॉल +1. तब्बल 2 धावा आता मात्र जरूर भेटतायत. अगदी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं ना, तर समजण्या पलीकडचं क्रिकेट आहे. विजय सुर्वे धावत आले त्या ठिकाणी. नो बॉल पंचांनी त्या ठिकाणी सांगितलं हा नो बॉल आहे, परंतु ज्या पद्धतीने आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये विजय सुर्वे बाहेर येतात. त्यांच्याकडे किरण सर विचार केला ना तर ताकद आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. शेवटच्या बॉलवरती कदाचित ते षटकार मारू शकले असते, परंतु रनआउट स्वरूपामध्ये ते बाहेर येतात. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. काय घडलंय आपण पाहूया. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. हा बॉल ज्या पद्धतीने खेळला, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू जर तुम्ही पाहिला तर बरोबर व्हाईट रेषेच्या बाहेर पडलाय. क्लीन अँड क्लिअर, दूध का दूध पाणी का पाणी जे बोलतात. आणि रिप्लेमध्ये जरी पाहिलं तुम्ही तरी हा चेंडू क्लीनली बाहेर टप्पा पडला आणि योग्य डिसिजन. काय नजर आहे अंपायरची,
का नाही कौतुक करायचं? नाही, ज्या कौतुक पद्धतीने- करावं लागेल. मैत्री ग्रुप जावली संपूर्ण टीमचं कौतुक करावं लागेल, कारण एक चांगलं पॅनल त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आणलंय. चारही पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. वा, यावेळी फटका तर चांगला खेळलाय आहे खेळाडू, मात्र विसरलेत फ्री हिटचा चेंडू आहे हे विसरले गेलेत आणि तदनंतर मात्र इथून एकच धाव भेटेल. हे आहे, तुम्हाला मॅच मध्ये राहावं लागतं, तुम्हाला मॅच मध्ये राहून खेळावं लागतं, कारण की इथे जर कॅच पकडली तर तो फ्री हिटचा चेंडू होता आणि तिथे फक्त एकच धाव भेटले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच आता 79 आणि 80 धावेचं टार्गेट, बरोबर 80, 80. आधा इधर नाही आधा उधर नाही. अगदी ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की 80 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचेल का, हो पोहोचलाय. 79 धावा डायनॅमिक पॅन्थर या संघाने स्कोरबोर्डती लावल्यात आणि 80 धावांचं टार्गेट त्यांच्यासमोर श्री भैरवनाथ फायटर या संघासमोर आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने संपूर्ण या स्पर्धेच्या ग्राफिक्स दाखवल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल PTC लाईव्हचं, जी ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. रणजित पवार चांगली बॅटिंग केली, 16 बॉल 36 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अमर यादव 9 बॉल 26, ही महत्त्वाची इनिंग राहिली अमरची. चेतन परांदे जर आपण पाहिलं 3 बॉल 5 आणि विजय सुर्वे 2 बॉल 5. हे आपण जर पाहिली बॅटिंग ॲनालिसिस तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 79 वरती 4 आहे. बॉलिंगमध्ये जर पाहिलं ना तर दीपक जांभळे यांचं कौतुक करावं लागेल. 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात, 12 धावा खर्च केल्यात. अमर शेलार 11 धावा, विजय सकपाळ 15 धावा, निखिल शेलार यांनी महागडे ठरलेत, 19 धावा तब्बल खर्च केल्यात. आणि खऱ्या अर्थाने आपल्या या स्पर्धेसाठी अर्थातच सातारा जिल्ह्याचे पहिले ऑफिशियल स्कोरर अक्षय कदम यांचे वडील आलेत. आदरणीय सुरेश दादा कदम यांचं आगमन होतं, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. अक्षयची सेवा वेगळीच आहे भाऊ, त्याच्यासाठी खास घरून टिफिन आलाय. काय 30 चेंडू 80 धावेची गरज, हे असतात प्रेम असतं वडिलांचं आणि ते त्याला भरपूर भेटत राहतं. आज अगदी पावभाजी असावी. बाबांचं कौतुक करावं लागेल. पहा, मुलगा या ठिकाणी स्कोरिंग करतोय, परंतु त्यांनी अगदी पहा, अगदी दुपारचं सत्र आहे, 2 वाजायचा टायमिंग झालाय, जेवणाची वेळ आहे, स्वतः बाबा या ठिकाणी जेवण घेऊन आलेत. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आई वडील ची जागा खरंच किरण सर कोणी घेऊ शकत नाही आणि त्यांच्या एवढं प्रेम कोणी करू शकत नाही, अगदी बायकोही नाही. अगदी असं मग त्याच्याला या लगेच बॅटर डबा आईनेच दिलाय 100 आणि 101%. जाऊया मॅचच्या दिशेनं. या दोन्ही बॅटर 80 धावेचं टार्गेट आहे. 80 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये. प्रेक्षणीय लढत पुन्हा घेऊन येतो, प्रेक्षणीय लढतकडे. कॅप्टन्स आमचे तयार आहेत आणि पश्चिम महाराष्ट्र समालोचक, विपक्ष, नवी मुंबई समालोचक आणि मजा येईल प्रेक्षणीय. आमच्याकडे एक हुकमी एक काय बॉलर आम्ही सांगणार नाही आणि काल खूप मजा आली मॅचला. अगदी आपण जर विचार केला ना तर किरण सर स्क्रीनवरती PTC ला वारंवार तो फ्लेक्स दाखवतोय आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. कारण बऱ्याच कालावधीनंतर अनेक कॉमेंटेटर आहेत ते मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहेत. काही मोजकेच कॉमेंटेटर आहेत ते क्रिकेट खेळतात सकाळी मॉर्निंगला जाऊन, परंतु मी नक्की सांगतो तुम्हाला नवी मुंबईमधले जे सर्व आपले समालोचक आहेत ना ते बरेचसे प्रॅक्टिसमध्ये आहेत, परंतु पश्चिम महाराष्ट्रामधले समालोचक आहेत ना हे प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत. हे अगोदर मॅचच्या अगोदर मी सांगतोय. ओ उमेश सावंत सर. येस, लांबून बघितलं दूर से देखा करण अंबाला नजर आया, 5 जाके देखा उमेश सावंत हमारा यार. जाऊया मॅचच्या दिशेनं. 80 धावेचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय. अमर शेलार बॅटिंगसाठी सज्ज झालेत आणि मनोज जवळ, त्यांना कोण विसरेल, कारण मनोज जवळनी ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी बॅटिंग केली होती त्यांच्या बॅटिंगमधून अर्धशतक आलं होतं. तुम्ही ग्राफिक्स पाहताय PTC लाईव्हच्या माध्यमातून. श्री भैरवनाथ फायटर्स आणि डायनेमिक पॅन्थर यांच्यामध्ये सेमीफायनल चालू आहे. सुयश ग्राफिक्सचं कौतुक करावं लागेल. अगदी डे क्रमांक 1 पासून अप्रतिम ग्राफिक्स तो दाखवतोय. क्या बात आहे यार, सुपर्ब यार, तुझ्यासाठी सलाम आहे. मॅचकडे जाऊया जिथे आपण पाहिलं तर श्री भैरवनाथला टार्गेट आहे 80 धावांचं आणि या 80 धावांची चिरफाड कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं गरजेचं असेल. आणि बॉलिंग मार्गवरती चेतन परांदे यांना पहिलं षटक हाताळण्यासाठी दिलंय. अंबर शेलार स्ट्राईक एंडला पहिला बॉल फेस करतील. ओहो, पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा अंगावरती आलाय. काय बॉल हाताळाय किरण सर, पहिला बॉल अतिशय चांगला हाताळलाय, कौतुक करावं लागेल.
पहिलाच बॉल वार होता जो अगदी योग्य टप्प्यावरती पहा परफ्यूम होता, सुगंध देऊन गेला आणि कानाजवळून जाताना बाई जनाब कैसे हाल है बोलून गेलाय. चांगला चेंडू. अगदी हा बॉल वरती आक्रमण केलंय, ऑन साइडला चाबूक स्ट्रोक आला. क्या बात आहे, सुपर स्ट्राईक. अमर शेलार यांनी ठोकलेला ऑन साइडला दिमागदार स्टाइलिश स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. पहिल्या मॅच मध्ये रणजित पवारला भूक लागली होती. आता खऱ्या अर्थानं धावांची भूक कोणाला लागेल तेही गरजेचं आहे, कारण की 80 करायचे. पहिल्या इनिंग मध्ये बघितलेले षटकार, मोजलेले षटकार तर मारावे लागतील. अगदी टीप ऑर टॅग जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डीपला क्षेत्ररक्षक आहेत, झेल अप्रतिम झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, गुड रनिंग कॅच मी म्हणेन. क्षेत्ररक्षकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे अक्षय चिकणे. व्हॉट अ कॅच यार, अप्रतिम कॅच. अमर शेलार यांची महत्वाची विकेट. कुठेतरी फटका आपण रिप्ले मध्ये पाहतोय पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. चेतनचा हा चेंडू बॅटवरती सर आला नव्हता. तदनंतर पहा चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅमेरा वर्क, वॉट अ कॅमेरा वर्क. आणि तदनंतर एक कॅच पकडले. ओहो, एक कॅचने थोडंसं मी म्हणेल काटा टोचलाय, कारण की हा फटका आपण पहिला बराच वेळ हवेमध्ये होता. कुठे चांगल्या धावा भेटतील असं वाटलं होतं आणि तदनंतर मात्र आता विकेट गेली माघारी. काय षटक राहिले. पहिलं षटक हाताळत असताना पहिला बॉल डॉट आला होता, तदनंतर षटकार आक्रमण केलं, परंतु पुढच्याच बॉलवरती विकेट मिळवले. अमर शेलार यांना परत जावं लागले. टॉप ऑर्डरचा पहिला गडी बाद केलाय. किरण सर, मजा येणारी या मॅचमध्ये. तुकाराम मैदानाच्या आतमध्ये जातोय. जावली तालुक्यातील 22 गाव मधील आणखी एक स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुकाराम जातोय. मनोज जवळ आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 वरती 1 ही स्थिती आहे. 80 धावांचा पाठलाग करत असताना टीम श्री भैरवनाथ. सगळे स्टार आहेत दोन्ही टीम कडून. मगाशी चर्चा केली पहिल्या इनिंगला बॅटिंग परफॉर्मन्स दोन्ही टीम कडे आहे आणि मजा आहे ना 80 धावेसाठी, कारण की मनोज जवळकडून मागील मॅच मध्ये एक चुकी झाली होती, त्याला पुन्हा संधी भेटले आणि या गोष्टीचा तो विचार करून कसा खेळ करतो. मिस्टर तुकाराम इज ऑल्सो गुड बॅट्समन. लेट्स सी. चेतनने विकेट मिळवले आधीच. ओहो, हा शॉट पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. चेतन फरांदे ऑन अ फायर. काय बॉलिंग करतो यार. दुसऱ्याच बॉलवरती दुसरी विकेट. आणखी एक विकेट. गोल्डन डकचे शिकार ठरतायत तुकाराम. पुन्हा त्यांना परत जावं लागतंय. ओहो, ही तर डोकेदुखी वाढली आहे, कारण की पहिली विकेट ही आधीच्या चेंडूवरती आली आहे. तदनंतर दुसरी विकेट लगेच चेंडूवरती आले पुढच्या तुकारामची. आता थोडी भीती राहिली, कारण की
ओ हा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर चाललाय. यस, पंच आमच्याकडे ओरडे. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे, हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. विशाल शिंदे विरुद्ध प्रताप शेलार हे युद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विशालच्या चेहऱ्यावरची स्माईल बरंच काय सांगून जाते, कारण की चेंडू यष्ट्यांच्या जवळून फुंकर मारत निघून गेला होता. आणि तदनंतर मात्र तुम्ही पाहताय दोन्ही बॅटरीच्या चेहऱ्यावरच्या स्माईल आहेत, कारण की एकमेकांसोबत सातत्याने खेळत आलेत आणि आता या दोघांमधली लढत चांगली होईल. अगदी चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक तमाशा देख, परंतु ज्या पद्धतीने बॉल पडला, कट झाला आणि विजय सुर्वे यांच्या हातामध्ये स्थिरवलाय ना, एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रताप शेलार यांना माहित आहे की हा बॉल ते मिस झालेत. अगदी जसा चेंडू खेळला मिस झाला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे डोक्याला हात त्यांनी लावला आणि तदनंतर मात्र ही त्यांच्याकडून झालेली चुकी त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केली की हा चेंडू माझ्या आवाक्यात माझ्या टप्प्यात होता, पण हा मिस केला. मात्र 14 धावा आहेत अजूनही. अगदी पुढचा बॉल असेल विशाल शिंदे यांचा. ओ पुन्हा एकदा ऑफस्टंप धरून बॉलिंग केली जाते. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑन साईडला येतोय डॉट बॉल. प्रत्येक चेंडू नंतर विशाल शिंदे मागे येताना थोडासा स्माइल करत येतोय, कारण की त्यानं ती दुखतीनच ओळखले, त्यानं तो टप्पा ओळखलाय. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीच्या मधोमध ठेवावं आणि त्यावरती टप्पा टाकावा. अगदी यार्ड टू यार्ड, मीटर टू मीटर मोजून मापून तोलून गोलंदाजी केली जाते. अधिक प्रयत्न केले जात आहेत ऑन साईडला खेळण्याचा. पुढचा बॉल आता मात्र लेग साईडला पंच केलाय. काय स्ट्रोक खेळलाय हा बॉल, ज्या पद्धतीने खेळलाय अगदी क्राइस्ट अकॅडमी स्कूल कडे बॉल चाललाय. हा लांबवरचा ठोकलेला प्रताप शेलार यांच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड स्ट्रोक. रन्स मिळतील 6 षटकार. याची अनुभूती होती, हे होणार होतं, कारण की 2 चेंडू प्रताप शेलारला डॉट घालवले. तदनंतर तो तयार होता, शांत होता, संत नव्हता. जे आमचे सर्व समालोचक मित्र परिवार आलेत त्या सर्वांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन आपली प्रेझेंटी. अगदी बरोबर आहे, कारण समालोचक मॅच आहे. अगदी 22 गाव आणि पश्चिम जावलीचा अगदी गोड आवाज तुषार जांभळे सर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मंचावरती सहर्ष स्वागत. त्याचबरोबर उमेश सावंत, कोयनेचा बुलंद आवाज, एक विनोदी समालोचक ज्यांना म्हटलं जातं. उमेश सावंत सर आपलंही स्वागत. पुढचा बॉल विशाल शिंदे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डावी एसटी सोडून चाललाय. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. वाईट बॉल इथे आपण जर पाहिलं या षटकामध्ये किरण सर 2 हाताळलेत, या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय प्रताप शेलार वेगवेगळ्या प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. सर जेवढा वेळ या दोन्ही बॅटरला तुम्ही थांबवणार तेवढी वेळ तुमच्या हातातून ते घेऊन जाणार आणि हे आतापर्यंत घडत आलंय. कारण की प्रताप शेलार 5 चेंडू 13 वरती खेळतोय. मनोज जवळला अजून संधी भेटलीच नाहीये. मात्र जेवढा वेळ या दोन्ही बॅटर एकमेकांसोबत खेळतील तेवढे डोकेदुखी वाढवण्याचा प्रयत्न ते जरूर करतील. अगदी सेमीफायनल क्रमांक 1 आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. त्या ठिकाणी मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य आहेत विजय पारडे यांनी झेल पकडलाय, परंतु बाउंड्रीच्या बाहेर आहे. प्रताप दादा काय बॅटिंग करतो यार, व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग यार प्रताप दादा. विजय दादा होते जे सगळ्यांना नेहमी खुश ठेवतात आणि आनंदात ठेवतात. हॅप्पी वाली फिलिंग आहे जावलीची. आणि पहिले भेटले की पहिला परफ्यूम हातात देतात आणि माझ्याकडे देखील आहे त्यांचा परफ्यूम. पुढचा बॉल हा बॉलला बॅकफुटला गेले, प्रॉपर टायमिंग जुळून आले. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये. प्रताप शेलार यांची तुफानी बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये, अप्रतिम बॅटिंग प्रताप शेलार. 33 धावा जाऊन पोहोचले. 33 मॅच बनत चालली आता. 19 चेंडू मध्ये 47 धावेची गरज आहे. 19 चेंडू 47 धावा. आणि प्रताप शेलारची हीच चर्चा केली की मनोज जवळ नॉन स्ट्राईकला उभा आहे, तो फक्त आता प्रताप शेलारची बॅटिंग बघतोय. 7 चेंडू 25 धावा त्यानं आतापर्यंत ठोकल्यात. काय कमालीची बॅटिंग केली यार, जबरदस्त बॅटिंग. आणि किरणचं सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करताना ज्या धावा बनवताना त्या धावा मात्र ना प्रेक्षकांच्या मनामध्ये राहतात, कारण सेकंड इनिंग मध्ये खूप महत्वाची बॅटिंग असते. फर्स्ट इनिंग मध्ये तुमच्यावरती कोणताही प्रेशर नसतो, तुम्ही बॅटिंग सहजरित्या करता, परंतु सेकंड इनिंग मध्ये चेस करताना धावा केलेल्या प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. पुढचा बॉल आणखी हा बॉल आडव्या बॅटनी खेचून मारण्याचा प्रयत्न. ऑन साईडला डीपला क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलवरती, बॉल फेकतील तोपर्यंत धावांसाठी धावाधाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर पाहायला मिळाले.
अगदी पहिल्या 2 चेंडूवरती विशाल शिंदेच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहिली. आपण जरूर चर्चा केली जेव्हा डॉट येत होते, मात्र तदनंतर प्रताप शेलार, आरसा तोच असतो, चेहरे बदलत असतात. यावेळी प्रताप शेलारचा चेहरा तुम्ही पाहताय. अगदी आणखी एक अनाउन्समेंट केली जाते की अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर जे प्रेक्षक कॅच पकडतील ना, त्यांच्यासाठी 50 रुपयाचं जे कॅश प्राईज आहे ते मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून दिले जाईल. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना किरण सर कालपासून जी आपण अनाऊन्स करतोय, अर्थातच या संपूर्ण स्पर्धेमध्ये फायनलमध्ये जे 2 संघ खेळणार आहेत ना, त्यामध्ये जो संघ विजेता होईल ना, त्या संघाच्या 12th मॅनला LCD दिली जाणार आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा नवी मुंबई नगरीमध्ये अनेक टेनिस बॉल क्रिकेटच्या, रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या, परंतु अगदी 12th मॅनला LCD पहिल्यांदा आहे. अगदी कारण की अशा ज्या स्पर्धा असतील तर प्रत्येकाला खेळूसं वाटेल. खेळायला घेऊ नका, बॅटिंग नको, बॉलिंग नको, 12वा खेळाडू तरी बसवा. आणि ही मजा आहे, कारण की हल्ली जी कल्पना काढली आहे 12व्या खेळाडूसाठी टी शर्ट LCD, यामुळे 12वा खेळाडू पहिला धावत येतोय, आपलं चॉईसचं टी शर्ट घेतो आणि बसतोय. 18 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मनोज आणि प्रताप करतायत. आणि आता मात्र पहिल्यांदा मनोज जवळ यांना बॅटिंगसाठी बॅटिंग करताना आपण त्यांना पाहणार आहोत. पहिला बॉल फेस करतील रोहन दनावडे, बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला बॉल, 18 बॉल 45 धावांची गरज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, ऑन साईडला या बॉलला फक्त वळवलंय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येथील बॉलवरती फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल रन, 1 रन कंप्लीट केले. प्रताप शेलार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. किरण सर, त्याला जास्त बॉल देणं गरजेचं आहे. मनोजनी ते ओळखलंय. आता मात्र 17 बॉल आणि 44 धावा आहेत. प्रताप शेलार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मजा येईल मॅचमध्ये. अगदी असहमत आहे या मताशी. प्रताप शेलार ऑलरेडी फॉर्म मध्ये, मात्र मनोज जवळ जेव्हा येईल तेव्हा लोहा गरम आहे, हातोडी मारणं पडेगा. आणि तेव्हा जर त्याने हातोडी मारली तर दोन्ही साईडला आग लागू शकते, कारण की एका साईडून तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये आहे. हा बॉल समोर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक लांबवरती आहेत. रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, सर्कल नाहीये आणि त्या कारणाने की काय 1 रन अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. दोन्ही बॅटर आपला एंड चेंज करतात. आता मात्र पुन्हा एकदा मनोज जवळ, जसं तुम्ही सांगितलं की लोहा गरम आहे, हातोडा मारणं गरजेचं आहे. मनोज जवळ आता हातोडा टाकतोय का हे पाहणं गरजेचं राहील. सर्वात या स्पर्धेतली सर्वात फास्टेस्ट 50 त्याच्या बॅटमधून आले. अगदी 12 चेंडूमध्ये ती 50 आले आणि 37 धावा सध्या स्कोर कार्डवरती आहे. मनोज जवळ सध्या स्ट्राईकला तुम्ही पाहताय. फुल टॉस चेंडू उचललाय, ही चर्चा होती. धावत्या गंगेमध्ये हात धुवून जरूर घेईल, लोहा गरम आहे, हातोडा मारलाय. मनोज जवळ या मॅच मध्ये पहिला षटका त्याचा जरूर येतोय. अगदी क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉलला माफी नाही. आणि ज्या पद्धतीने हा फुलटॉस बॉल हेरला, तदनंतर अगदी मिडल ऑफ द बॅट केला आणि काय फटका खेळलाय. लॉंग ऑनला फक्त क्षेत्ररक्षक होते, ते प्रेक्षक बनले. 6 धावा येऊन गेल्यात. आता मात्र मनोज जवळ अगदी या मॅचमध्ये पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करतायत. पुढचा बॉल, हा बॉल शॉर्ट अंपूल केलाय, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनतील. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर लॉंग लेगला आणखी एक धुवादार ठोकलेला मनोज जवळ यांच्या बॅटमधून आलेला चौकार. म्हणून म्हणलं आग इधर भी लगी आग उधर भी लगी आग, दोनों तरफ बराबर की लगी आहे. प्रताप शेलारला लावली आग. 9 चेंडू 28 ठोकले. आता मनोज जवळची बारी बारी सबकी, पहिले प्रताप की अब मनोज की. आणि आता मात्र 47 धावा स्कोर कार्डवरती सजलेत. 47 लॉस 2 अशी मात्र सध्या मॅच चालू आहे. मात्र अजूनही येणाऱ्या 14 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावेची गरज आहे. अगदी 14 बॉल 33 धावांची गरज आहे. रोहन धनावडे यांना उर्वरित 2 बॉल चांगले टाकावे लागतील. नंतर 12 बॉलमध्ये जे काय आहे ते बघता येईल. परंतु किरण सर, हे 2 बॉल महत्त्वाचे आहेत. डायनेमिक पॅन्थर हा संघ या स्पर्धेमध्ये चांगला केलाय. फर्स्ट इनिंगमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु बॉलिंगमध्ये बऱ्याचशा चुका केल्यात. परंतु रोहन धनावडे यांनी जर हे 2 बॉल चांगले टाकले ना, एक चांगल्या रन्स या 2 षटकांमध्ये पाठीमागे राहतील. अगदी बरोबर. या 2 चेंडूवरती मॅच आणि गोलंदाजाचा पूर्णपणे समीकरण अवलंबून असेल. त्यामधला पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने जरूर हाताळलाय. चांगला चेंडू हाताळला मी म्हणेल. शफल झाला होता. फलंदाजाचा फुटवर्क पाहिलं, तदनंतर चेंडू थोडासा वेगानं टाकलाय. अगदी बॉडी लाईन वरून चेंडू जातोय. हा 5वा चेंडू रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय.
ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन ओहो वॉट अ परफ्यूम बॉल यार, वॉट अ परफ्यूम बॉल. शेवटचा चेंडू आहे, 47 आहेत, 47 आहे आणि हा शेवटचा चेंडू महत्वाचा रोहनचा. पुन्हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी नाही, यावेळी व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव, जे कमवलं ते पुन्हा दिलं. एक हात से लो, एक हात से दो, गिव्ह अँड टेक चालू आहे. अगदी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. हाफ ट्रॅकर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन चांगला प्रयत्न आहे, परंतु लाईन लेन तुम्हाला चांगली ठेवावी लागेल. हा बॉल थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर गेला. पंचांनी लगेच सांगितलं हा वाईट बॉल आहे. शेवटचा बॉल शेष आहे. 48 वरती 2. शेवटचा बॉल महत्वपूर्ण असेल. शेवटच्या बॉलवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलंय. मनोज जवळ अप्रतिम अफलातून स्ट्राईक. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील या बॉलवरती. 6 मिळतात. षटकार येतोय. अगदी 6 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आणि तदनंतर 12 चेंडू 26 धावेची गरज आहे. थोडासा घेऊयात आपण स्पीड अप. 12 चेंडू 26, 54 ऑन अ स्कोर कार्ड. आणि मनोज जवळचा हा फटका तुम्ही पाहिला. खेळल्यानंतर अक्षरशः एका पायावरती संतुलन ठेवलं आणि तदनंतर दोघांची पार्टनरशिप आता डोकेदुखी वाढवते. या पहा रिप्ले, ज्या पद्धतीने हा तो फटका खेळतोय आणि अगदी एका पायावरती आणि तदनंतर त्यानं अगदी एन्जॉय केला. हा फटका कनेक्ट झाला, त्याचा आत्मविश्वास जणू गगनाला भिडला. अगदी हाफ ट्रॅकर बॉल 2 ते 3 हाताळले होते आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास केला होता, स्टडी केला होता. आणि या बॉलवरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना, हा बॉल येऊ दिला आणि त्यानंतर पॉवरफुल सक्सेसफुल राहिलाय. 6 धावा देऊन गेलाय. परंतु समीकरण काय आलं या मॅचमध्ये? सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय. 12 बॉल आणि 26 धावांची गरज आहे. श्री भैरवनाथ वॉरियर्स या संघाला जर आपण पाहिलं 12 बॉल 26 धावा. परंतु या मॅचमध्ये डायनॅमिक पॅन्थर या संघाला कमबॅक करावा लागेल. कारण सर जो संघ जिंकेल तो डायरेक्टली फायनलमध्ये आहे, त्यामुळे या मॅचला अधिक महत्त्व आहे. अगदी प्रत्येकाला आवडतो शॉर्टकट आणि इथे आहे तो शॉर्टकट, कारण की डायरेक्ट फायनलचं तिकीट बुक होऊ शकतं. अगदी 12 चेंडू आणि 26 धावेची गरज आहे. मात्र अर्जुन लोहार, ज्यानं आतापर्यंत गोलंदाजीमध्ये देखील कला दाखवले, तो आलाय. पहिला चेंडू यावेळी देखील पहा अंपायरकडे अगदी मागणी केली जाते. व्हाईट बॉल घोषित केलाय. बॉडी लँग्वेज बॅटरची तुम्ही पाहताय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव आली आहे. हा कुठेतरी प्रयत्न होता पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा आणि व्हाईट बॉल वाचवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच अचूक आहे. तर पंचांना तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. हा व्हाईट बॉल आहे आलाय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दिशा तुम्हाला परफेक्ट ठेवावी लागेल. पुढचा बॉल प्रतापदादा शेलार पहा तुम्ही पुढे येऊन खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि 1 रन मिळेल. थोडंसं जर आपण अर्जुन लोहारचा विचार केला, चांगली बॉलिंग केली, परंतु या षटकामध्ये त्यांनी जर चांगली बॉलिंग केली ना, मजा येईल शेवटच्या षटकामध्ये. ऑफकोर्स मॅच बनवू शकते या ओव्हरमध्ये, कारण की सध्या मॅच तुम्ही पाहिलं अजूनही 11 चेंडूमध्ये विजयासाठी सध्या 24 धावेची गरज आहे. मॅच बनवू शकते चांगल्या पद्धतीने. मात्र ही बॉलिंग अटॅक गरजेची आहे, कारण की मनोज जवळ 5 चेंडू 17 वरती खेळतोय आणि सध्या तो स्ट्राईकला आहे. मॅच दोन्ही साईडला चांगली बनली आहे. अगदी चांगल्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालले. पुढचा बॉल हा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. पंचांनी स्पष्ट सांगितलंय हा व्हाईट बॉल आहे, कारण डावी एसटी सोडून चाललेला बॉल आहे. 1 बाउन्स देखील दंडित केल्या. पहा 1 बाउन्स दंडित केलं. या मॅच मध्ये अर्जुन लोहार एक तर मॅच बनवेल, नाही तर मॅच बिघडवेल. हे खरं आहे. एक तो मॅच बनेल या ओव्हर मध्ये किंवा मॅच बिघडेल, कारण की इम्पॉर्टंट ओव्हर आहे आणि या इम्पॉर्टंट ओव्हर मध्ये अगदी 100% गुड ना टेक. तमाशा देख, समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक खेळलाय. काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. समोरच्या दिशेने ठोकलेला प्रताप मनोज जवळ यांनी षटकार ठोकलाय. 6 धावा मिळतील. KSK प्रतिष्ठानचे स्टार खेळाडू राहुल जाधव यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनापासून सहर्ष स्वागत मिस्टर रॉयल. आणि त्याचबरोबर नवी मुंबई टेनिस मधील अगदी सर्वांचे लाडके समालोचक सचिन गिरी सर, वेलकम. आपलं देखील स्वागत आहे. वेलकम सर. 63 धावा. काय घडलंय? आणखीन एक चौकार येतोय. मॅच बनत चालले. मी आधी चर्चा केली की प्रताप शेलार मनोज जवळ दोघेही थांबले तर डोकेदुखी वाढवतात, कारण की हे मॅच बनवतात आणि बनवत हातातून मॅच कधी घेऊन जातात हे समोरच्याला कळतच नाही. आणि मॅच तशीच चालू आहे. आता 9 चेंडू 13 धावेची गरज आहे.
विकेट आलीच पाहिजे. विकेट येते तर मॅच बनते आणि दोघे थांबतात तर मॅच हातातून थोडीशी निसटते. मनोज जवळ यांचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली आहे. सेमीफायनल तुम्ही खेळताय. व्हॉट अ बॅटिंग यार. पुढचा बॉल, हा बॉल हवेमध्ये खेळलाय. ऑन साइडला बॉल उभा राहिला. क्षेत्ररक्षक 2 जातील. स्वतः यष्टीरक्षक पोहोचेपर्यंत धावा किती घेतल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल प्रताप शेलार यांचा. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु 2 धावांवरती मनोज जवळ यांनी थांबवलंय. आणि किरण सर काही गरज नाही घाई करायची कारण ज्या पद्धतीने आपण ही मॅच पाहिली ना, हातामध्ये मॅच आहे श्री भैरवनाथ वॉरियर्सच्या संघाच्या हातामध्ये. म्हणून तर म्हणतात लालच लपलपो. 8 चेंडू अजूनही 11 धावेची गरज आहे. मॅच बनत चालली आहे. एका साईडला अर्जुन लोहार साठी येणारे 2 चेंडू महत्वाचे असतील. 69 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. आदरणीय संजय दादा शेलार यांच्या माध्यमातून प्रताप शेलार यांच्या बॅटिंगसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. क्या बात आहे. दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय. 10 चेंडू अगदी 29 वरती आहे प्रताप शेलार आणि मनोज जवळ 9 चेंडू 29. दोन्ही बॅटर 29 धावसंख्येवरती खेळत आहेत. प्रतापने केले 10 चेंडू मध्ये 29 आणि मनोज जवळने केलेत 8 चेंडू मध्ये 29. हे क्रिकेट आहे. दोघांची भागीदारी आता सेम आहे आणि दोघांनी मॅच मध्ये वेगळा विचार केलाय. चांगली बॅटिंग केली. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये झेल टिपलाय का पाहणं गरजेचं. बॅटची एज आहे का पाहणं गरजेचं. पंचांवरती दबाव. पुन्हा एकदा चांगलं अपील करण्याचा प्रयत्न केलाय आणि विकेटचं पतन होतंय. मनोज जवळ स्वतः मैदानाच्या बाहेर जात आहेत. 8 बॉल 29 धावांची तुफानी फलंदाजी मनोज जवळ यांनी केली आणि मॅच मात्र श्री भैरवनाथ वॉरियर्स संघाच्या खेम्यामध्ये आणून दिले. परंतु क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जाणार नाहीये ना, तोपर्यंत आपण कोणता संघ विजय होईल हे मात्र किरण सर भाकीत करू शकत नाहीये. मनोज जवळ सलग दुसऱ्यांदा बाहेर येतोय. या आधी देखील त्याचा पाय यष्ट्यांना लागला होता. तेव्हा देखील तो सरळ बाहेर निघाला. अंपायर कडे पाहिलं नाही. आता देखील त्याने तेच केलं. जेवढा मोठा खेळाडू आहे तेवढीच मोठी खेळाडू वृत्ती त्याच्याकडे. यासाठी तो आपल्या क्रिकेट सोबत प्रामाणिक आहे म्हणून त्याचं नाव आजही आदरानं घेतलं जातं. सरळ तो बाहेर आला. येणारे 8 चेंडू 7 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. 7 चेंडू 11. विजय दादा पार्टे यांना विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. 7 बॉल 11 धावांची गरज. आकाश जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. किरण सर सुपर 6 ची मॅच गाजवली आकाश जांभळेने आणि पुन्हा एकदा आव्हान आहे त्यांच्या समोर. 7 बॉल 11 धावा. हा बॉल डॉट होणं गरजेचं असेल. 6 बॉल 11च्या मॅचला मजा येईल. वा वा वा. मनोज जवळचं पुन्हा कौतुक करेल. खेळाडू वृत्ती त्याच्याकडे आहे. मात्र मागच्या मॅचचा हिरो आकाश आलाय मैदानामध्ये आणि त्यानं मागील मॅच मध्ये त्याच्या लाईफ मध्ये करिअर मध्ये पहिल्यांदा शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून मॅच जिंकवली होती. मात्र त्याच्या समोर आहे अर्जुन लोहार जो पहिला 3 चेंडूवरती विलन होता पण आता तो मात्र हिरो बनलाय कारण की विकेट त्यानं घेतली होती मनोजची. हो नक्की. अर्जुन लोहार चांगली बॉलिंग केली. हा बॉल टॅप स्ट्रोक खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक खूप लांबून म्हणजे लॉंग ऑन वरून जातील तोपर्यंत धावांसाठी धावाधाव केली जाते. 2 धावा महत्वपूर्ण कंप्लीट करताना दोन्ही बॅट्समन पाहायला मिळाले. समीकरण बदललंय. समीकरण आता मात्र आलंय. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. सेमी फायनल क्रमांक 1 तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी रबर बॉल लीग स्पर्धा तुम्ही पाहताय. 6 बॉल 9 धावांची गरज. मॅच अशीच हवी होती. एखादी फायनल असावी तशी मॅच मात्र चालू आहे. संजयजी शेलार साहेब यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमचे सन्माननीय संजयजी शेलार साहेब यांच्याकडून प्रताप दादाने मॅच जिंकून दिल्यानंतर 1000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांनी कॉन्फिडन्स त्यांनी सांगितलं 1000 रुपये घेऊन ठेव भाऊ. लेट्स सी काय घडतंय काय बिघडतंय. अगदी पैसे देताना त्यांनी सांगितलं की मॅच तर प्रतापदादा जिंकवणार आहे. म्हणजे किती कॉन्फिडन्स आहे पाहताना हे पैसे देत असताना. पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. 6 बॉल 9 धावांची गरज तुम्ही पाहताय. मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून आलेली सर्वात मोठी रबर बॉल लीगची स्पर्धा पाहताय जिथे मात्र बक्षिसांची खैरात आहे. सायकल तुम्ही पाहताय. मिक्सर येणं अजून बाकी आहे. जर आपण संपूर्ण व्यासपीठ पाहिलं ना तर अगदी संपूर्ण व्यासपीठावरती बक्षीस आणि बक्षीस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मजा येणार या मॅच मध्ये. 6 बॉल 9 धावांची गरज असताना प्रताप शेलार स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग मार्क होती रणजित पवार. रणजित पवारला विसरू नका. त्यानं मागील मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली टाकून मॅच विनिंग करून दिली होती. विकेट किपर ऑलरेडी क्लोज आहे.
पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला आणि तदनंतर थोडासा बॉल कट होताना पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग मी म्हणेन, इथे गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. नकल बॉल पहिलाच हाताळलाय आणि प्रताप शेलार जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्याला थोडंसं बॅकफुट वरती ढकललंय. हेच तर क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नक्की जाईल. कारण की रणजित पवारला आतापर्यंत आपण पाहिले वार नाही पलट वार करताना, मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रताप शेलार देखील 11 चेंडू 29 वरती खेळतोय. आता येणारे 5 पवारचं चेंडू कौतुक करावं लागेल, कारण रणजित पवार जर आपण पाहिला ना अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय. या मॅच मध्ये ही मॅच वाचवायची असेल हे 5 बॉल त्याला चांगले टाकावे लागतील. पुढचा बॉल प्रतापसाठी, हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी, लांबून जातील तोपर्यंत काय घडलंय. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. वा, एका साईडला मोठ्या मॅचचा मोठा बॅट्समन आहे प्रताप शेलार, दुसऱ्या साईडला मोठ्या मॅचचा मोठा गोलंदाज आहे रणजित पवार. या दोघांमध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय. प्रताप शेलार खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला दमच लागतो, हेही खरं आहे. 12 चेंडू 31 वर तो खेळतोय. आता 4 चेंडू 7 धावेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 7 धावांची गरज. हा बॉल महत्वाचा असेल. पुन्हा एकदा हा बॉल ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न केलाय. चांगला बॉल आहे. एक क्रिकेट आहे. पंचांकडे दाद विचारली जाते प्रताप शेलार, परंतु त्यांना माहित आहे कारण ते बॉल पर्यंत पोहोचलेत. वाईट देता येणार नाहीये. इथून पुढे 3 बॉल आणि 7 धावांची गरज. मोजून टाकला होता, ऑलरेडी बाहेर येत होता आणि चेंडू अजून बाहेर ठेवलाय. 3 चेंडू 7 धावेची गरज. एक मोठा फटका, मॅच फिनिश होऊ शकते. पुन्हा कट केलाय, हुक केलाय, खेळाडू आहे फाईनला. 1 बाउंड चेंडू त्याच्यापर्यंत. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फसू शकतो. बॅकअप नाहीये. तिसरी धाव. उपरवाला जब भी देता चप्पड फाडके असं का म्हटलं जातं, कारण की इथे बॅकअप नव्हता. तुमच्या पाठीशी कोणीतरी असणं गरजेचं आहे, म्हणजे पैसा आणि धावा खर्च होत नसतात. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समजण्या पलीकडचं क्रिकेट. मी कॅप्टनचं कौतुक करेन, त्यांनी अगदी फाईन लेगला क्षेत्ररक्षक बाउंड्री लगत ठेवला होता. त्यांनी थ्रो केला परंतु बॅकअप नव्हता आणि बॅकअप नसल्या कारणाने या 3 धावा गेल्यात. 2 बॉल 4 धावांची गरज. मॅच चुरशीची काट्याची मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय सेमी फायनल क्रमांक 1. श्री भैरवनाथ वॉरियर संघ पुढे जाईल का डायनामिक पॅन्थर हा संघ पुढे जाईल. 2 बॉल आहेत 4 धावांची गरज. लगातार दुसरी मॅच आहे. 2 चेंडू 4 धावेची गरज आणि ही दुसरी अशी मॅच आहे. त्यावेळी हाच संघ बॅटिंग करत होता जो आता 2 चेंडू 4 वरती, आणि आकाशने त्यावेळी 6 मारला होता. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. आणि तोच स्ट्राईकला 2 चेंडू 4 धावा, 4 धावा, 2 चेंडू 2 चेंडू, 1 चौकार 1 चौकार, 2 चेंडू 2 चेंडू, 1 षटकार 1 षटकार, 2 चेंडू. साधं सरळ गणित आहे. टप्पा चुकतोय तर मॅचचा पूर्णपणे हिशोब लागतोय. अगदी अगदी 2 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. रणजित पवार महत्वाचा बॉल हाताळतायत. समोर आहेत आकाश. हा खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय ऑन साइडला. जबरदस्त टोला. मॅच विनिंग षटकार ठोकलाय. नाव आहे आकाश जांभळे. सेमी फायनल क्रमांक 1 जिंकणारा संघ श्री भैरवनाथ वॉरियर संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. सलग 2 वेळा त्यानं शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून मॅच विनिंग करून दिले. सलग 2 वेळा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. काय खेळ आहे. आणि या मॅच मध्ये आकाश पुन्हा एकदा हिरो बनला. 1 चेंडू तुम्हाला हिरो बनवू शकतो, 1 चेंडू तुम्हाला विलन बनवू शकतो. तो 1 चेंडू आकाशच्या वाट्याला आणि पुन्हा एकदा तो हिरो बनलाय. प्रताप शेलार की क्या बात आहे. त्यानं मॅच मध्ये रंग भरला होता.